मित्रांनो, आजची कथा ही एका मुलीची आहे. तिचे नाव कामिनी आहे. चला तर मग पाहूया काय कथा होती या मुलीची. आम्ही केरळच्या एका छोट्याशा गावात राहत होतो. माझे नाव प्रतिभा आहे. जेव्हा मी विधवा झाली तेव्हा माझ्या आईवडिलांनी माझे दुसरे लग्न केले आणि ज्या व्यक्तीशी माझे लग्न झाले त्याला आधीच एक मुलगा होता आणि मलाही एक मुलगी होती. तिचे नाव कामिनी आहे. ते दोघेही भाऊ बहीण एकाच रूममध्ये झोपत असत आणि सकाळी उठल्यावर कामिनी रोज तिच्या बेडवरची चादर बदलत असे आणि आपली चादर तिच्या हाताने धुत असे. त्यानंतर ती आंघोळीला जात असे आणि बऱ्याच वेळा तर ती बेशुद्ध पडत असे. आता ती दिवसेंदिवस कमजोर होत चालली होती. एके दिवशी मी सकाळी लवकर उठून तिच्या रूममध्ये गेली आणि समोरचे दृश्य पाहून शरमेने माझी मान खाली गेली आणि त्यावेळी माझ्या मनात आले की देव करून कोणावरही अशी वेळ येऊ नये. कारण माझी मुलं, माझे लग्न झाले आणि लग्नाच्या 2 वर्षानंतर लगेच मी विधवा झाली. त्यावेळी मी 20 वर्षाची होती. माझे लग्न वयाच्या 18व्या वर्षीच झाले होते. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती, पण तरीही मला असे वाटत होते की मी त्यांच्यावर ओझे आहे. कारण माझ्या वडिलांना मुलगा हवा होता, त्यामुळे माझ्या जन्मानंतर त्यांना कोणताही आनंद झाला नाही. माझ्या जन्मानंतर माझ्या आईच्या आयुष्यातून आनंदच गेला होता. माझे वडील मला प्रेम करत नव्हते. ते नेहमीच माझ्यापासून लांब असायचे आणि रागातच ते माझ्याशी बोलत असत आणि याच कारणामुळे त्यांनी वयाच्या 18व्या वर्षीच माझे लग्न करून दिले. माझे पती एका सरकारी शाळेत शिक्षक होते. लग्नानंतर आम्हाला एक मुलगी झाली. तिचे नाव कामिनी ठेवले. ती 3 वर्षांची असताना एके दिवशी शाळेतून येताना माझ्या पतीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात ते मरण पावले. त्यांनीही माझी साथ सोडली आणि माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसानंतर माझ्या सासू सासऱ्यांनीही मला माझ्या माहेरी पाठवून दिले, कारण त्यांना असे वाटत होते की मी अपशकुनी आहे आणि त्यांच्या मुलाला मीच मारले आहे. त्यामुळे मी शांतपणे माझ्या आईवडिलांच्या घरी परतली, पण तेही मला ओझेच समजत होते. थोड्या दिवसानंतर त्यांनी माझ्यासाठी एक स्थळ शोधले आणि माझे दुसरे लग्न लावून दिले. माझ्या दुसऱ्या पतीला आधीच एक मुलगा होता आणि मला मुलगी होती. त्यामुळे आमचे लग्न झाले, कारण मला दुसरे चांगले स्थळही येत नव्हते. त्याचा मुलगा माझ्या मुलीपेक्षा 1 वर्षांनी लहान होता. त्याचे नाव तेजस होते. आता आम्ही सोबत राहू लागलो आणि असाच वेळ निघत राहिला. आता बघता बघता कामिनी 17 वर्षाची झाली होती आणि तेजस 16 वर्षाचा. त्यातच माझ्या दुसऱ्या पतीचेही निधन झाले. ते अनेक आजारांनी ग्रासले होते आणि ते गेल्यानंतर आमच्या आयुष्यातील रंगच उडाले होते. आमचे घर स्वतःचे होते, त्यामुळे काही टेन्शन नव्हते आणि घराच्या पुढेच आमचे छोटेसे किराणा दुकान होते. एका दिवशी रात्री आम्ही सगळे झोपलो होतो आणि अचानक मला ओरडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून मी खूप घाबरली होती आणि हा आवाज तेजसच्या रूममधून येत होता. मी धावतच त्यांच्या रूममध्ये गेली आणि पाहिले तर त्या घराचे छत पडून आले होते आणि मला असे वाटले की तेजसच्या अंगावरच पडले. पण नशिबाने तो वाचला, कारण त्यावेळी तो पाणी पिण्यासाठी उठला होता. जर तेजसला काही झाले असते तर मी स्वतःलाच दोषी ठरवले असते. पण आता आमच्याकडे एवढे पैसे शिल्लक नव्हते. मी पुन्हा त्या घराचे काम करू शकत नव्हती आणि त्यानंतर आम्ही तो रूम सोडून दिला व मी किचनमध्ये झोपू लागली आणि माझी मुले बेडरूममध्ये झोपत होती. बाहेर खूप थंडी होती आणि तो रूमही छोटा होता. त्यात एक पलंग आणि एक खाट होती. आता ते दोघेही एकाच रूममध्ये झोपू लागले, कारण आमचा नाईलाज झाला होता. कारण घराला 3च रूम होते, त्यातच आम्ही ॲडजस्ट करून घेतले. एके दिवशी तर असे काही झाले ते पाहून मी आश्चर्यचकित झाली. तेजस तर सकाळीच तयार होऊन नाश्ता करायला बसला होता, पण कामिनी अजूनही झोपली होती. ती अजूनही रूमच्या बाहेर आली नव्हती. एवढा वेळ ती कधीही झोपत नसे, पण आज ती उठली नव्हती. मी तिला आवाज दिला तरीही ती उठली नाही. मग मी तिच्या रूममध्ये गेली आणि पाहिले तर ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिला पाहून मी खूप घाबरली आणि मी लगेच तेजसला डॉक्टरांना बोलावण्यास सांगितले. डॉक्टर घरी आले
आणि त्यांनी कामिनीला चेक केले. ते म्हणाले की ती बेशुद्ध आहे आणि ती खूप कमजोर झाली आहे. तिला रक्ताचीही कमी आहे. तुम्ही तिला जड काम सांगू नका आणि तिला आराम करू द्या. तिच्या जेवणात फळे आणि पालेभाज्यांचा समाविष्ट करा. थोड्या वेळात ती शुद्धीवर आली. मी तिला म्हणाली की बेटा, तुला काय झाले? तेव्हा ती म्हणाली की मला बसल्या बसल्या चक्कर आले आणि मी बेशुद्ध पडली. मी माझ्या मुलीला म्हटले की तू आराम कर, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. मी नाश्ता घेऊन तिच्या रूममध्ये गेली, पण ती रूममध्ये नव्हती आणि पलंगावरची चादरही नव्हती. मी बाहेर गेली आणि पाहिले तर ती चादर धुवत होती. मी तिला म्हणाले की तुझी तब्येत बरी नाही, तू ही चादर का धुवत आहेस? तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितले आहे. मी तिला खूप रागवले आणि म्हणाले की जाऊन नाश्ता कर आणि आराम कर, तेव्हाच तर तुला बरं वाटेल. तेव्हा ती मला म्हणाली की नाही, मला ही चादर धुवायची आहे. आमच्या बेडवर टाकायला दुसरी चादर नाही. मी तिला म्हणाले की आता ही चादर धुण्याची काहीही गरज नव्हती. तिने माझे ऐकले नाही. ती उठून चादर घेऊन तिला वाळवण्यासाठी निघून गेली. त्यानंतरच तिने नाश्ता केला आणि ती झोपून गेली आणि तेजस त्याच्या कामावर निघून गेला. तेजसला मी फक्त 12वी पर्यंत शिक्षण करू दिले होते आणि परिस्थितीमुळे तो एका कपड्याच्या दुकानावर काम करू लागला. तो खूप मेहनती होता. आमच्या घरातील दुकान मी स्वतः चालवत होते आणि असेही त्या दुकानात जास्त करून फक्त लहान मुलेच खाऊ घेण्यासाठी येत होती. एके दिवशी तो कामावरून उशिरा घरी आला आणि तो बाहेरून जेवण करून आला होता. कामिनीही झोपून गेली होती. मीही किचनमध्ये माझं अंथरूण टाकले आणि झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण मला झोप येत नव्हती. मी माझ्या पतीची आठवण काढत होती, कारण त्याने मला खूप चांगल्या प्रकारे ठेवले होते आणि कधीही माझ्या पहिल्या लग्नावरून मला टोमणेही दिले नव्हते आणि माझ्या मुलीलाही तो स्वतःच्या मुलीसारखीच प्रेम देत होता. आणि मीही तेजसला कधीच परके मानले नाही आणि तेजसचेही माझ्यावर खूप प्रेम होते. तो माझे सर्व काही ऐकत होता आणि आता तो आमच्या घरातील एक कर्ता पुरुष होता आणि तो त्याचे काम खूप मेहनतीने करत होता. मी त्याला पुढे शिक्षण घेण्यासाठीही सांगितले होते, कारण जर त्याला डिग्री मिळाली असती तर त्याला चांगल्या ठिकाणी जॉबही मिळाला असता. तो माझा शब्द पाळत होता. आजही सकाळी सकाळी असेच झाले. कामिनी पुन्हा बेशुद्ध पडली होती. आता तर तिच्याकडे बघून असे वाटत होते की तिच्या शरीरात रक्ताचा थेंबही नाही. ती पूर्णपणे पांढरी दिसत होती. डॉक्टर म्हणाले की मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिची काळजी घेतली का? तेव्हा मी म्हणाले की हो साहेब, तुम्ही सांगण्याप्रमाणेच मी तिला भाजी पोळी आणि फळेही खाऊ घातले आणि ती आरामही करत होती. डॉक्टर म्हणाले की मग ती पुन्हा कशी आजारी पडली? तुम्ही तिच्या बाबतीत थोडी काळजी घ्या, नाहीतर तिची तब्येत सिरियस होऊ शकते. असे पुन्हा पुन्हा तिचे बेशुद्ध पडणे आणि काही तासानंतर शुद्धीवर येणे हे तिच्यासाठी खूप धोकेदायक आहे. या गोष्टीला तुम्ही सहज घेऊ नका. आणि डॉक्टर निघून गेले. थोड्या वेळात जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा मी तिला म्हणाली की आता तुला एकही काम करण्याची गरज नाही. जर तू आता काही काम केलेस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही. पण थोड्या वेळानंतर जेव्हा मी तिच्या रूममध्ये पुन्हा गेली तर मला पाहून खूप आश्चर्य वाटले की ती काय करत होती. ती पुन्हा उठून आपल्या बेडवरची चादर धुवत होती. ह्यावेळेस मी सर्व गंमत दुरूनच पाहत होती. ही गोष्ट वाटते तेवढी साधारण नव्हती, कारण बेशुद्ध अवस्थेतून उठून ती लगेच आपली चादर का धुवत होती? जेव्हापासून माझा मुलगा आणि मुलगी एका रूममध्ये झोपत आहे तेव्हापासून ती असे करत होती आणि ती बेशुद्धही तेव्हापासूनच पडत होती. तेजस तिच्यासाठी तर सावत्र भाऊच होता, पण ते दोघेही लहानपणापासून सोबतच वाढले होते आणि त्या दोघांमध्ये भाऊ बहिणींसारखे प्रेम होते. मग तिचे असे वागण्याचे काय कारण होते? असे प्रश्न माझ्या मनात येऊ लागले आणि तिची तब्येत पुन्हा पुन्हा का खराब होत होती? एखादी महिला तेव्हा कमजोर पडते जेव्हा ती आई होते, पण एका तरुण मुलीला असा त्रास होणे ही गोष्ट चांगली नव्हती. दुसऱ्या दिवशीही तिने असेच केले. तिने पुन्हा चादर काढली, ती धुतली आणि घराच्या टेरेसवर जाऊन ती वाळवली. मी हे सर्व काही किचनमधून पाहत होती, पण तिला हे माहीत नव्हते की मी तिला पाहत आहे आणि ती येऊन पुन्हा झोपून गेली.
थोड्या वेळेत मी तिला जेवण दिले आणि औषधी दिल्या. या दरम्यान आमचे दुकानही व्यवस्थित चालत नव्हते. या सर्व गोष्टींमुळे मला खूप काळजी वाटत होती, पण मी ही गोष्ट माझ्या मुलांना कधीच सांगितली नाही, कारण त्यांना उगाच टेन्शन झाले असते. डॉक्टरांनी मला सांगितले होते की तिला पोषक आहार द्या, चांगले खाऊ घाला. पण घरात काहीच शिल्लक नव्हते. दिवसेंदिवस आमची परिस्थितीही खूप वाईट झाली होती. एके दिवशी मी माझ्या मुलांना एकमेकांशी बोलताना पाहिले. तेजस तिला म्हणत होता की तू तर आतापासूनच आजारी पडत आहे. जर तुझ्याकडून हे सर्व होत नसेल तर आजपासून आपण हे काम करणार नाही. पण माझी मुलगी म्हणाली की नाही नाही, मला हे काम करायचे आहे. अशी संधी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही आणि थोड्याच दिवसांची गोष्ट आहे. मला हे माहीत नव्हते की माझं शरीर मला साथ देणार नाही, पण तरीही मला काम करायचे आहे. त्यावर तेजस तिला नकार देत होता, पण ती म्हणाली की काही आठवड्यांचीच गोष्ट आहे. त्या दोघांमध्ये हे सर्व काय चालले होते मला काहीही कळत नव्हते. एके दिवशी तर मी खूप आश्चर्यचकित झाले, कारण तिने पुन्हा त्याच गोष्टी केल्या आणि ती उलट्या करू लागली. तेव्हा मी तिला विचारले की तुला काय होत आहे. ती घाबरली आणि मला म्हणाली की काही नाही, मला थोडे बेचैन वाटत आहे. तेव्हा मी तिला म्हणाले की याचे कारण काय आहे. तू असे काय खात आहे की तुला हा त्रास होत आहे आणि तू पुन्हा पुन्हा चादर का धुतेस. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. जर मला असे माहीत झाले की तू काहीतरी चुकीचे करत आहे आणि आमची इज्जत घालवत आहेस तर मी तुला कधीही माफ करणार नाही. माझ्या तोंडून हे सर्व ऐकून ती हैराण झाली आणि मला म्हणू लागली की आई, तू जसे समजत आहे तसे काहीच नाही. मी काहीही चुकीचे केले नाही. मला असे वाटत आहे की तुला माझ्याविषयी कोणीतरी काहीतरी चुकीचे सांगितले आहे, म्हणून तू माझ्याशी अशा प्रकारे बोलत आहेस. मी असे का करेल आणि ती चादर खराब असल्यामुळे मी धुवत आहे. त्यात तुला वेगळे वाटायचे कारण नाही. तुला माहिती आहे की खूप दिवसापासून माझी तब्येत बरी नाही आणि त्यामुळेच मला उलट्याही होत आहेत. तिचे बोलणे ऐकून मला खूप राग आला आणि मी तिला एक चापट मारली. त्यामुळे ती जमिनीवर जाऊन पडली. त्याचवेळी तेजसही घरी आला आणि मला म्हणाला की आई, तू हे काय करत आहेस. तू कामिनीला का मारलेस. तेव्हा मी त्याला म्हणाली की हो, मी तिला मारले आहे आणि हे मला आधीच करायला हवे होते. ज्या दिवशी मला तुमच्या दोघांविषयी सत्य माहीत होईल त्या दिवशी माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मला कळत नव्हते की मला काय झाले होते, कारण रागाच्या भरात मी बोलतच होती. मला त्यांच्यासोबत असे करायला नको होते. मध्यरात्री झोपेत अचानक माझे डोळे उघडले आणि मी पाहिले तर त्यांच्या रूमचा लाईट चालूच होता. एवढ्या उशिरापर्यंत ते का जागरण करत होते. ते मला सांगत होते की आज आम्ही लवकर झोपू, पण जेव्हा मी दाराजवळ गेली तेव्हा ते दोघं जागेच होते व गप्पा मारत होते. कोणत्या तरी गोष्टीवरून खूप आनंदित होत होते. माझा मुलगा म्हणाला की तू खूप भाग्यवान आहेस. तेव्हा मुलगी म्हणाली, होय, मी खूप भाग्यवान आहे, पण उद्या जेव्हा मी पुन्हा आजारी पडेन तेव्हा आई मला पाहून खूप दुःखी होईल आणि आपण किती दिवस असे खोटं बोलू. मुलगा म्हणाला, काही दिवस बोलू, नंतर सगळे काही ठीक होईल. मी त्यांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाले. माझ्याकडून राहिले गेले नाही आणि मी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मी आश्चर्यचकित झाली. त्यांनी दरवाजा आतून का बंद केला असेल आणि काय गरज होती आतून दरवाजा बंद करायची. मी विचार करू लागली. त्यांनी दार उघडूनच झोपायला हवे होते. मी वारंवार दार ठोठावू लागली, पण असे ठोठावल्यानंतरही त्यांनी दरवाजा उघडायला अर्धा तास लावला आणि त्यानंतर मी खोलीत पाहिले तर त्यांच्याशिवाय खोलीत कोणीच नव्हते आणि ते दोघेही झोपेतून उठल्यासारखा चेहरा करून बसले होते. मी बोलले की इतके उशिरा दरवाजा का उघडला. तर ते म्हणाले की आम्ही झोपलो होतो. मी त्यांना म्हणाली, खोटं बोलू नका, तुम्ही लोक जागे होते आणि गप्पा मारत होते. ते बोलले, आम्ही यावेळी का जागे राहू आणि गप्पा का मारू. आमचा कुठे उद्या पेपर आहे तर अभ्यासाविषयी बोलू. आम्ही तर झोपलो होतो.
त्या दोघांची कृती मला समजू शकली नाही. माझ्याकडे त्यांना बोलण्यासाठी शब्दच नव्हते. मी काहीही समजू शकली नाही, कारण ते दोघेही झोपेतून उठल्यासारखे बसले होते. त्यानंतर मी त्यांना काहीच बोलले नाही आणि तिथून निघून गेले. पण मला वाटत होतं की काहीतरी गडबड आहे. एके दिवशी माझ्या मुलीच्या हातावर जखमा पाहून मला आश्चर्य वाटले. मला समजत नव्हते की जखमा कसल्या आहेत आणि काय लागलं असेल. मी तिला विचारलं तर ती म्हणाली की चाकू लागला आहे. पण चाकू हाताच्या बोटावर लागतो, तो बाजूवर कसा लागला? माझी मुलगी माझ्यापासून काहीतरी लपवत होती. कधी ती बेशुद्ध व्हायची, कधी तिला विचित्र खुणा व्हायच्या आणि कधी कधी ती उठून तिच्या चादरी धुवायला सुरुवात करायची आणि मला खोलीत जाऊ देत नसे. माझ्या डोक्यात जे विचार येत होते तसं काही नको व्हायला असं मला वाटत होते. पण यात माझी चूक होती, कारण मी दोघांना सोबत ठेवायला नको होते. मी विचार केला की मला काहीतरी करायचे आहे. एक तरुण मुलाला आणि मुलीला मला एकाच खोलीत एकत्र झोपू द्यायला नको होतं. ही माझी चूक होती. मलाच या सर्व गोष्टींची काळजी घ्यायला हवी होती. तेजस हा कामिनीचा सावत्र भाऊ होता. सक्का भाऊ तर सक्काच असतो. मग मी का सावत्र भाऊ बहिणींना एकत्र एका खोलीत झोपू देत होती? ही माझीच चूक होती. जेव्हा आपण आपल्या मुलांकडे लक्ष देतो तेव्हा आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींची काळजी घ्यावी लागते, कारण मुलं तर अज्ञान असतात. त्यांच्याकडून अज्ञानामुळे बऱ्याच चुका होतात. जसे जसे विचार माझ्या मनात येत होते ते विचार सगळे खरे ठरले. मी माझ्या मुलीवर आणि मुलावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. एके दिवशी माझा मुलगा माझ्या मुलीला काहीतरी देत होता. मी त्यांचे बोलणे गुपचूप ऐकू लागली. तो म्हणाला की हे औषध घे आणि सर्व काही ठीक होईल. त्याने माझ्या मुलीला लपवून गोळ्या दिल्या आणि मला काळजी वाटली की तो तिला गोळ्या का देत आहे. अशी कोणती समस्या आहे जी दोघांना सोडवायची आहे आणि मला काही सांगायचे नाही? त्या गोळ्या वेगळ्याच वाटत होत्या आणि माझ्या मुलीने ताबडतोब ते औषध तिच्या स्कार्फमध्ये लपवून ठेवलं. माझ्या मुलाने सांगितले की तू रात्री झोपण्यापूर्वी त्या गोळ्या खाल्ल्या तर तू दुसऱ्या दिवशी अजिबात बेशुद्ध होणार नाही. आणि माझी मुलगी 2-3 दिवस खरंच बेशुद्ध झाली नाही. त्यानंतर कदाचित तिच्या गोळ्या संपल्या असतील आणि एक दिवशी ती पुन्हा बेशुद्ध झाली. माझा मुलगा त्या दिवशी घरी नव्हता. मी याच गोष्टीचा फायदा उचलण्याचा विचार केला. मी अतिशय हुशारीने ती चादर माझ्या मुलीच्या खालून काढली आणि ती व्यवस्थित करून माझ्या खोलीत आणली आणि मी ती उघडून पाहू लागली की त्यात काय आहे. त्यामुळे माझी मुलगी सकाळी उठल्याबरोबर ती चादर धुवायला लागते. ती तिच्या आजाराचाही विचार करत नाही. जेव्हा मी चादर उघडली तेव्हा मला काहीच दिसले नाही. पण जेव्हा मी नीट पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले की चादरीवर पांढरे केस होते आणि संपूर्ण चादर पांढऱ्या केसांनी भरलेली होती. हे केस कसले होते मला समजू शकले नाही, कारण हे केस पूर्णपणे पांढरे आणि लहान केस होते. मला आश्चर्य वाटले, पण मला समजत नव्हते की हे सर्व काय होते. पण मी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधीच माझ्या मुलीला कळले की मी ती चादर पाहिली आहे. तर ती माझ्याजवळ येऊन बसली. त्यानंतर मी तिला विचारले की काय झाले आहे, तू काळजीत का दिसत आहेस? तर ती म्हणाली, आई, ती चादर कुठे आहे? मी म्हणाली, ती धुवून ठेवली आहे. ती माझ्यापासून दूर जाऊ लागली. मी तिचा हात धरला आणि तिला थांबवले आणि मी म्हणाली की मी सर्व काही पाहिले आहे. त्या चादरवर जे काही आहे ते मला सांग. हे सर्व काय आहे? तू माझ्यापासून काय लपवत आहेस? बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात खूप वेगळे विचार येत आहेत. ती माझ्या शेजारी बसली आणि मग माझ्या मुलीने मला अशी गोष्ट सांगितली की माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. ती म्हणाली की आई, तू जसं समजत आहे तसं अजिबात नाही. खरं तर आपल्या घराची परिस्थिती चांगली नाही आणि आपले दुकानही चांगले चालत नव्हते व भाऊही काही जास्त पैसे कमवत नव्हता. पण आम्हाला असे कोणतेही काम सापडत नव्हते जे आम्ही करू शकू. तेव्हा तेजसच्या मित्राने त्याला एक काम दिले. खरं तर त्याने 3 ते 4 अशी काही दुर्मिळ जातीची मांजरेची पिल्ले ठेवली होती, परंतु त्यांची काळजी घेणे
त्यांच्या नियंत्रणाबाहेर होते. म्हणून त्याने आम्हाला त्या मांजरीची काळजी घेण्याचे काम दिले आणि त्या कामाच्या बदल्यात भरपूर पैसेही दिले. खरे तर भाऊ दिवसभर तिथेच असायचा, पण रात्री भाऊलाही आराम करावा लागत असे. म्हणून तो त्या मांजरीचे पिल्लू खोलीत घेऊन यायचा आणि मी त्यांना रात्रभर सांभाळायची व त्या मांजरीच्या पिल्लांची केस चादरीला लागायची. म्हणून मी सकाळी लवकर उठून चादर धुवून टाकायची, कारण आम्हाला माहीत होतं की तुला या सगळ्या गोष्टी आवडणार नाही आणि आम्ही तुला या गोष्टी सांगणार नव्हतो की आम्ही असं काही काम करत आहे. पण मला नंतर कळालं की मला मांजराच्या पिल्लांपासून ॲलर्जी आहे. त्यामुळे मी सकाळी बेशुद्ध पडायची आणि ते औषधही माझ्यासाठीच आणले होते, माझी ॲलर्जी कमी व्हावी म्हणून. आई, भावाचा मित्र खूप श्रीमंत आहे आणि तो आम्हाला या कामाचे खूप पैसे देत होता. तो आम्हाला रोज 1000 रुपये देत होता आणि आज आमच्या घरात त्या पिल्लाचा शेवटचा दिवस होता, कारण तो त्यांना दुसऱ्या शहरात घेऊन गेला आहे आणि आम्ही इतके पैसे कमावले आहेत की आम्ही त्या खोलीचे छप्पर सुधारू शकतो आणि घरासाठी काही किराणा देखील आणू शकतो. आम्हाला माहीत आहे की तुला पाळीव प्राणी आवडत नाहीत, म्हणून आम्ही तुला हे सांगितले नाही. पण तू आमच्यावर एवढा संशय घेतलास, आमच्याबद्दल अशा गोष्टी बोललीस की ती आमच्या हृदयात बाणासारखी लागायची. मला माहीत आहे की तो माझा सावत्र भाऊ आहे, पण तो सख्या भावांपेक्षाही चांगला आहे. त्याने नेहमी आपल्याबद्दलच विचार केला. तसे बघायला गेले तर आपण त्याच्यासाठी सावत्रच आहोत. त्याचे वडील या जगातून निघून गेले आहेत आणि त्याचे स्वतःचे नातेवाईक देखील आहेत. ते खूप श्रीमंत आहेत. तो त्यांच्याकडे जाऊनही राहू शकतो, पण तरीही तो आपल्याला एकटं सोडू इच्छित नाही. त्याने नेहमी मला आपल्या सख्या बहिणीसारखंच मानलं. तो मला कधीच काही चुकीचं बोलला नाही आणि तो आम्हाला मदतही करतो. त्याने आमच्यासाठी खूप काही केले आहे. तो दिवसभर काम करायचा, म्हणून मी रात्री त्याला सांगायची की तू आराम कर, मी त्या पिलांना सांभाळून घेईल. मी फक्त त्याला मदत करायची. माझ्या मुलीचे बोलणे ऐकून मला खूप पश्चाताप झाला. मला स्वतःवर खूप संताप येत होता. मी माझ्या मुलांबद्दल जे काही वाईट विचार करत होती ते खूप चुकीचे होते. मी इतका वाईट विचार त्यांच्याबद्दल केला जो मला कधीच करायचा नव्हता. मी ही गोष्ट तेजसला सांगितली नाही आणि कामिनीही त्याला काहीच बोलली नाही, कारण आता तसेही ते काम संपले होते आणि मी त्यांच्या नजरेत अजून पडणार नव्हती. काही दिवसांनी तेजसने त्या खोलीचे छत टाकले आणि आता आमच्या घराची खोलीही दुरुस्त झाली होती. हळूहळू आम्ही खूप मेहनत केली आणि माझ्या मुलीनेही घरात ट्युशन चालू केली होती व आमची परिस्थिती आता चांगली झाली होती. आता आमच्या घरात काहीच अडचण नव्हती. माझ्यासोबत देवाने खूप वाईट केले होते, पण काही गोष्टीही चांगल्या होतात, कारण माझे दोघं मुलं खूप चांगले होते आणि समजदारही होते. देवाच्या कृपेने माझी दोघीही मुलं खूप मेहनती होती, कारण त्यांच्यावर वडिलांची सावली नसल्याने आणि मीही काही विशेष काम करू शकत नव्हती हे त्यांना कळाले आणि हीच मोठी गोष्ट आहे. देवाच्या कृपेने आता सर्व काही ठीक आहे. मला शेवटी एवढेच सांगायचे आहे की देवाला जे हवे होते ते घडले. माझी मुले खूप हुशार आहेत आणि त्यांच्या मनात असे काहीच नाही, परंतु तरीही मी अशा मातांना सल्ला देईन की त्यांनी त्यांच्या मुलांबाबत या बाबतीत थोडे सावध राहावे आणि माझ्याकडून जी चूक झाली आहे, कारण मी दोघांनाही एकाच खोलीत ठेवायला नको होते. जे घडलं नसतं ते घडलं असतं तर माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. माझी मुलं समजदार होती म्हणून असे काही घडले नाही. तुमच्या मुलांची काळजी घ्या, त्यांच्या आयुष्यावर लक्ष ठेवा आणि ते कधी काय करत आहेत याची पूर्ण जाणीव ठेवा. त्यांच्याकडून कोणकोणत्या चुका होत आहेत याविषयीही थोडे कठोर व्हा आणि त्यांच्याकडून काय चुका होत आहेत किंवा नाही याची माहिती घेत राहा. मुलांची काळजी घ्या. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.